वार्षिक उत्पन्न 40 लाख आणि खर्च 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यानं केशवराव भोसले नाट्यगृह खाजगी तत्वावर चालवायला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत आणला गेला। सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला। एकीकडे खाजगीकरणाला कोल्हापुरातील रंगकर्मींचा विरोध आहे, तर दुसरीकडे हे खाजगीकरण नसून व्यवस्थापनाचा आउटसोर्सिंग असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केलाय। आधीच तोट्यात असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनातून महापालिकेला दरवर्षी 60 ते 70 लाख रुपयांचा तोटा होतो। त्यामुळे खाजगीकरण करण्याशिवाय पर्याय नाही असा महापालिका प्रशासनाचा पवित्रा आहे। त्यातून कोल्हापुरात आणखीन एक नवा वाद निर्माण झालाय। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 2 वर्षांपूर्वी भीषण आग लागली आणि त्यानंतर शासनाच्या वतीनं पुन्हा हे नाट्यगृह नव्यानं उभारलं जात आहे। येत्या 9 ऑगस्टला नाट्यगृहाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न आहे। अशा परिस्थितीत नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी एखाद्या खाजगी संस्थेची नियुक्ती करावी असा प्रस्ताव सोमवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणला होता। नाट्यगृहाची देखभाल, वीज बिल, स्वच्छता, कर्मचारी वेतन, तांत्रिक सुविधा दुरुस्ती यासाठी वर्षाला 1 कोटीपेक्षा अधिक खर्च येतो आणि उत्पन्न मात्र 40 लाखांपर्यंत मिळतं। त्यामुळे नाट्यगृहाचा वाढता खर्च महापालिकेला परवडणारा नाही। म्हणूनच व्यावसायिक व्यवस्थापन आणि दर्जेदार तांत्रिक सुविधांसाठी बाह्य संस्थांची नियुक्ती करणं आवश्यक असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर उपसूचनेसह हा ठराव मंजूर झाला। दुसरीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाला रंगकर्मींचा तीव्र विरोध आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं नाट्यगृह खासगी संस्थेच्या घशात घालू नये अशी अपेक्षा रंगकर्मींनी व्यक्त केली आहे। जर महापालिकेला नाट्यगृह चालवणं शक्य नसेल तर ते पुन्हा शासनाकडे द्यावं असंही काही रंगकर्मींचं म्हणणं आहे। तरीही नाट्यगृहाचं खाजगीकरण झालं तर आंदोलन उभारण्याचा इशारा कोल्हापुरातील रंगकर्मींनी दिला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला। सर्व रंगकर्मींचा आणि कोल्हापूरकरांचा या खाजगीकरणाला पूर्णतः विरोध आहे। वास्तविक राजर्षी शाहू छत्रपतींचा वारसा सतत सांगणाऱ्या ह्या सर्व लोकांनी राजर्षींच्या विचारांना तिलांजली दिल्याचे या निर्णयातून आम्हाला जाणवते। आमचा सगळ्यांचा याला विरोधच आहे। दुसरीकडे बदलत्या काळानुसार काही गोष्टींचा नव्यानं विचार करणंही आवश्यक आहे। महापालिकेचं आर्थिक उत्पन्न मर्यादित आहे। प्रत्येक उपक्रम तोट्याचा होणार असेल तर तो किती काळ चालवायचा याचा विचार करणंही गरजेचं आहे। म्हणूनच ज्येष्ठ नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी वस्तुनिष्ठ भूमिका मांडत हे नाट्यगृह रंगकर्मींनीच चालवावा असा प्रस्तावही मांडलाय। कोणतीही एकांगी भूमिका प्रश्न निर्माण करते, उत्तर नाही। त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा मुद्दा दोन्ही बाजूंनी विचार करायला लावणारा आहे।